नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ह्युमन राईट वन या क्रेडिट कोर्समध्ये आपलं पी जी फर्स्ट इयरच्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मागील काही तासाच्या माध्यमातून भारतातील विविध समूहांच्या मानव अधिकारांच्या संदर्भात भारतीय संविधान असेल, संसद असेल आणि राज्य विधिमंडळ असेल, तर यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी कशा प्रकारची यंत्रणा किंवा यंत्रणेची उभारणी मानव अधिकाराच्या संदर्भात भारतामध्ये झालेली आहे, याचा आढावा आपण इथे घेतो आहोत. आणि या घटकातील शेवटचा घटक जो काही आपला इथे आयोग किंवा कमिशन्सच्या बाबतीत जो काही आपला इथे राहिलेला आहे, तर तो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जे काही दोन आयोग इथे आपण बघणार आहोत, त्यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट हा जो काही आहे, आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जो काही आहे, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स हा जो काही ॲक्ट हे जे काही कमिशन्स आहे, एस सी अँड एस टी या भारतातील जे काही वंचित समूह आहे आणि या वंचित समूहांच्या हितांच्या रक्षणासाठी भारताच्या संविधानात आणि भारतीय संसद आणि राज्य विधिमंडळांच्या माध्यमातून त्यांच्या हिताच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी, त्यांच्या मानव अधिकारांची जोपासना करण्यासाठी कशा प्रकारची यंत्रणा भारतामध्ये उभी केल्या गेलेली आहे, तर त्याविषयीची माहिती, त्याविषयीची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज इथे करणार आहोत. तर सुरुवातीला आपण राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग जो काही आहे, तर याविषयीची माहिती इथे बघणार आहोत. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट ही जे काही आहे, तर त्याची माहिती आपण सुरुवातीला इथे बघूयात. तर हा जो काही आयोग आहे, तर हा आयोग एक संवैधानिक आयोग आहे. भारतीय राज्यघटनेच्या 338A कलमानुसार या आयोगाची, या संवैधानिक संस्थेची तिथे स्थापना करण्यात आलेली असल्याचं आपणास दिसतं. भारतीय राज्यघटनेची 338A हा जे कलम आहे, तर अशा प्रकारची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये ते करून ठेवण्यात आलेली असल्याचं आपण दिसतं. आणि मग त्याला अनुसरून ही एक संवैधानिक संस्था, त्याचा जो काही दर्जा आहे, तर त्याला एक संवैधानिक संस्थेचा दर्जा, एक संवैधानिक संस्था म्हणून तिथे ती स्थापन केली गेलेली असल्याचं आपणास दिसतं. याच्या स्थापनेचा सुद्धा एक इतिहास आहे. म्हणजे भारतीय राज्यघटना लागू झाल्याबरोबरच हा आयोग किंवा हे कमिशन इथे स्थापन केले गेले का, तर नाही. तर भारतीय संसदेने कायदा करून, घटना दुरुस्ती करून हे जे काही आयोग आहे, ही जी काही यंत्रणा जी काही आहे, तर ते इथं स्थापन केल्या गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून याची एक पार्श्वभूमी आहे, याच्या स्थापनेचा एक इतिहास आहे, तर तो सुरुवातीला आपण अगोदर इथे बघणार आहोत. 1978मध्ये केंद्र सरकारच्या ठरावाने एक बहुसदस्यीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग तिथं स्थापन केला गेलेला असल्याचं आपण दिसतं. 1978मध्ये केंद्र सरकारच्या एका ठरावाने बहुसदस्यीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती SC अँड ST असा कंबाईन, एकत्रित हा आयोग तिथे स्थापन केला गेलेला असलं आपण दिसतं. परंतु 1978मध्ये जो काही आयोग सदस्यीय जो काही आयोग होता, तर त्याला संवैधानिक किंवा वैधानिक असा दर्जा त्याला प्राप्त तिथं नसल्याचं आपणास दिसून येतं. म्हणजे 1978मध्ये जो सदस्यीय आयोग स्थापन केला गेलेला होता, तर त्याला संवैधानिक दर्जा तिथे प्राप्त नसल्याचं आपणास दिसतं. त्यानंतर 1978मध्ये केंद्र सरकारच्या दुसऱ्या ठरावाने या आयोगाचे नामकरण राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोग असं इथं केलं गेलं. 1978मध्ये केंद्र सरकारच्या दुसऱ्या ठरावाने हा जो काही आयोग आहे, तर या आयोगाला इथे आयोगाचं जे काही नामकरण आहे, तर ते राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोग असं तिथे ते केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग त्याला संवैधानिक दर्जा जो काही आहे, तर तो तिथे बहाल केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. 1990च्या 65व्या घटनादुरुस्तीने
उच्चस्तरीय बहुसदस्यीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोग तिथं स्थापन केले गेले असं आपण दिसतो. 1990मध्ये या आयोगाला 65व्या घटनादुरुस्ती करून उच्चस्तरीय बहुसदस्यीय राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग ते स्थापन केला गेला आणि खऱ्या अर्थाने या आयोगाला एक वैधानिक दर्जा, संविधानात्मक तरतूद जी की आहे तर ती 1990च्या 65व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे याला ती मिळवून देण्याचं काम तिथं झालेलं असल्याचं आपण दिसतं. आणि तेव्हापासून हा जो काही आयोग आहे एक वैधानिक संस्था, एक संवैधानिक संस्था म्हणून तिथं ते काम पाहत असल्याचं आपल्याला दिसतं. 1990च्या 65व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती हा एक आयोग जो काही आहे तर तो SC आणि STसाठी असा कंबाईन आयोग, संवैधानिक आयोग 65व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार तो तिथे स्थापन केला गेला 1990मध्ये. 2003च्या 89व्या घटनादुरुस्तीने राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे तिथं विभाजन करण्यात आले. आता 1990मध्ये जो राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोग फॉर SC आणि STसाठी जो काही स्थापन केला होता, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स यांच्यासाठी एकत्रित आयोग जो काही स्थापन केला गेला होता, तर 2003च्या 89व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे या आयोगाचं विभाजन करण्यात आलं, सेपरेशन करण्यात आलं. आणि या 89व्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग असे 2 स्वतंत्र आयोग तिथं स्थापन केले गेलेले असल्याचं आपल्याला दिसतात. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स हे जे काही आहे तर अशा 2 स्वतंत्र आयोगामध्ये 2003च्या 89व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे असे 2 स्वतंत्र आयोग इथे ते भारतामध्ये स्थापन करण्याचं काम झालं. आणि यानुसार 2004 साली स्वतंत्र असा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग तो स्थापन केला गेला आणि तिथून पुढे स्वतंत्र अनुसूचित जातीसाठी हा आयोग तिथं कार्य करायला लागला असलं आपण दिसतं. 2004 साली पहिला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग तिथं स्थापन केला गेला आणि तिथून पुढे हा जो काही आयोग आहे हा फक्त अनुसूचित जातीच्या हितांचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्या मानव अधिकारांची जपणूक करण्यासाठी, जोपासण्यासाठी हा आयोग तिथं स्वतंत्ररित्या काम पाहायला लागला असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे 89व्या घटनादुरुस्तीपूर्वी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी हा कंबाईन आयोग होता. 2003 पासून 89व्या घटनादुरुस्तीद्वारे पहिल्यांदा 2004मध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग तिथं स्थापन केला गेला. तर स्वतंत्र असे 2 आयोग तिथं निर्माण केले गेलेले असल्याचं आपल्याला दिसतात. या आयोगाची रचना आपण थोडक्यात इथे बघूया. या आयोगात एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य असे एकूण 5 सदस्य तिथं असल्याचं आपल्याला दिसतात. हा जो काही राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग जो काही आहे तर यामध्ये एकूण 5 सदस्य असतात. एक सदस्य, एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य तिथं असल्याचं आपल्याला दिसतात. त्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडून 3 वर्षाच्या कालावधीसाठी तिथं केल्या जात असल्याचं आपणास दिसतं. म्हणजे भारताचे जे की राष्ट्रपती आहे तर ते राष्ट्रीय अनुसूचित जातीच्या आयोगाच्या अध्यक्षाची आणि सदस्यांची जी की नेमणूक आहे तर 3 वर्षासाठी ती नेमणूक, कालावधीसाठी ती नेमणूक जी की आहे तर भारताचे राष्ट्रपती तिथं ते करत असल्याचं आपल्याला दिसतात. सध्या राष्ट्रीय अनुसूचित जातीचे हा जो काही आयोग आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट तर या आयोगाचे विद्यमान अध्यक्ष म्हणून श्री विजय संपला हे राष्ट्रीय अनुसूचित जातीचे आयोगाचे अध्यक्ष म्हणून सध्या तिथे कार्यरत असल्याचं आपल्याला दिसतात. श्री विजय संपला हे जे की आहेत तर हे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सध्याचे विद्यमान अध्यक्ष म्हणून ते तिथं काम पाहत असल्याचं आपल्याला दिसतात. आणि अशा पद्धतीने भारतातील अनुसूचित जातींच्या हितांचं रक्षण करण्यासाठी, अनुसूचित जातींच्या हितांची जपणूक करण्यासाठी हा आयोग इथं तो स्थापन केला गेलेला असल्याचं आपण दिसतं. आणि या आयोगाला संवैधानिक दर्जा हा देण्यात आलेला आहे.
आणि स्वतंत्र आयोग जो काही आहे तर हा 2004 पासून या आयोगाची तिथे स्थापना झालेली असल्याचं आपण दिसतं. हा आयोग एक संवैधानिक आयोग आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 338A नुसार या आयोगाची स्थापना तिथे झालेली असल्याचं आपणास दिसते. या आयोगाच्या संदर्भात काही प्रमुख बाबी आहे, तर या प्रमुख बाबींचं आपण अध्ययन इथे करणार आहोत. तर या संबंधित ज्या काही प्रमुख बाबी आहेत या आयोगासंदर्भात, एक, हा आयोग संवैधानिक आयोग आहे. ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. ही एक संवैधानिक आयोग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं असल्याचं आपण दिसतं. भारतातील अनुसूचित जाती म्हणजे SCच्या हितांचं रक्षण करण्याचं कार्य या आयोगावर तिथे मोठ्या प्रमाणात सोपवलं जातं असल्याचं आपल्याला दिसून येतं. हा एक संवैधानिक आयोग असल्यामुळे भारतातील अनुसूचित जाती ज्या काही असतील तर त्यांच्या हितांचं रक्षण करण्याचं काम, त्यांच्या मानव अधिकारांचं रक्षण करण्याचं काम, हे महत्त्वाचं कार्य या आयोगावर तिथे सोपवण्यात आलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 2, भारतीय संविधानातील भारतीय राज्यघटनेतील कलम 338 नुसार या आयोगाची स्थापना तिथं करण्यात आलेली असल्याचं आपल्याला दिसतं. भारतीय राज्यघटनेतील कलम 338 जे काही आहे तर या 338व्या कलमानुसार या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची तिथं स्थापना केल्या गेलेली असल्याचं आपणास दिसतं. या आयोगाचे प्रमुख कार्य कोणकोणती आहेत तर या आयोगाचे प्रमुख कार्य खालील प्रकारचे तिथं असल्याचं आपल्याला दिसतात. नंबर 1, अनुसूचित जातीसाठी संविधानातील तरतुदीनुसार त्या तरतुदींचं रक्षण करणे, नियंत्रण ठेवणे आणि चौकशी करणे. भारतीय राज्यघटनेमध्ये, भारताच्या संविधानामध्ये अनुसूचित जातींच्या हितांच्या रक्षणासाठी अनेक तरतुदी तिथे करण्यात आलेल्या आहे. आणि मग त्या तरतुदीनुसार भारतातील जे काही शेड्यूल कास्टचे घटक असतील तर त्या सर्वांचं त्यांचं रक्षण करणे, त्याचं नियंत्रण ठेवणे आणि चौकशी करण्याचा अधिकार कार्य या आयोगाकडे सोपवल्या गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 2, अनुसूचित जाती आणि त्यांच्या अनुसूचित जातींच्या नागरिकांचं किंवा जातीतील व्यक्तींचं त्यांच्या अधिकारापासून आणि संरक्षणापासून जर कोणी त्यांना वंचित ठेवत असेल तर अशा बाबींची चौकशी करणे आणि त्यांना योग्य असा न्याय मिळवून देण्याचा अधिकार आणि कार्य हा आयोग तिथं पार पाडत असल्याचं आपल्याला दिसतं. भारतातील अनुसूचित जाती असेल तर त्यांना जर त्यांच्या अधिकारापासून इथं वंचित ठेवलं जात असेल, त्यांना संरक्षण दिलं जात नसेल तर अशा बाबींची चौकशी करण्याचा आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. अनुसूचित जातींच्या विकासासाठी, प्रामुख्याने सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाला वेळोवेळी सल्ला देण्याचं काम इथं केलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग जो काही आहे तर अनुसूचित जातीच्या विकासासाठी, प्रामुख्याने सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी केंद्र शासन असेल आणि राज्य शासन असेल, जेव्हा यांच्या विकासासाठी, यांच्या उत्थानासाठी धोरण जेव्हा शासन तयार करत असतं तर तेव्हा त्या शासनाच्या धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी योग्य असा सल्ला देण्याचं काम हा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 4, अनुसूचित जातीच्या उपाययोजनांचे कार्यान्वयन करण्यासाठी राष्ट्रपतीला नियमित अहवाल सादर करण्याचं काम हा सुद्धा आयोग इथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. अनुसूचित जातीच्या विकासासाठी विविध उपाययोजना, त्याचं कार्यान्वयन, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रपतीला नियमितपणे आपल्या कार्याचा अहवाल सादर करण्याचं काम हा आयोग इथं प्रामुख्याने तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. याचबरोबर अनुसूचित जातीच्या कल्याण, सुरक्षा, विकास आणि प्रगतीसाठी संबंधित कार्य हा आयोग मोठ्या प्रमाणात पार पाडत असल्याचं आपल्याला दिसतं. अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी, सुरक्षेसाठी आणि विकासासाठी आणि प्रगतीसाठी जे काही कार्य या आयोगाला करावे लागतील तर तो आयोग इथं पार पाडत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि यातून मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातींच्या हितांचं रक्षण करण्याचं काम हा आयोग इथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. याप्रमाणे
आता हे झालं अनुसूचित जातीच्या आयोगाचं प्रमुख कार्य. असं जरी असलं तरीसुद्धा भारताच्या राज्यघटनेमध्ये, भारताच्या संविधानामध्ये अनुसूचित जातींच्या विकासासाठी काही विशेष अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहे आणि त्या तरतुदींची प्रभावी अशी अंमलबजावणी घडून आणण्याचं काम, करण्याचं काम हा आयोग इथं प्रामुख्याने करत असल्याचं आपण दिसतं. आणि म्हणून अनुसूचित जातीच्या विकासासाठी संविधानातील कोणकोणत्या तरतुदी आहे की त्यांचं अंमलबजावणी करण्याचं, कार्यान्वयन करण्याचं काम हा आयोग इथं करत असतो. तर ते एक संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण त्याचा आढावा इथे घेणार आहोत. कलम 15(4) अनुसूचित जातीच्या विकासासाठी विशेष तरतुदी. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये कलम 15(4) हा उपकलम जे काही आहे, तर त्यानुसार अनुसूचित जातीच्या विकासासाठी विशेष अशा ज्या काही तरतुदी भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेल्या आहे, तर त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याचा जबाबदारी जी की आहे, तर ही राष्ट्रीय अनुसूचित जातीच्या आयोगावर तिथं मोठ्या प्रमाणात असलेलं आपण दिसतं. याचबरोबर कलम 16(4)A जे काही आहे, तर जे काही भारतातील प्रशासन सेवेतील जे काही अधिकारी आणि कर्मचारी असतील, तर त्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात इथे तरतूद इथे केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे सेवेतील अधिकाऱ्यांना सुद्धा प्रमोशन देत असताना, बढती त्यांची देत असताना, तर त्यातील सुद्धा आरक्षणाची तरतूद जी की आहे कलम 16(4)A मध्ये पदोन्नतीतील आरक्षण हे जे की आहे, प्रमोशन रिझर्वेशन हे जे की आहे, तर हे कलम 16(4)A मध्ये पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय जाती असतील, अनुसूचित जाती असेल, तर त्यांच्यासाठी विशेष अशी तरतूद तिथे ती केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. याचबरोबर अनुच्छेद किंवा कलम 17 जे की आहे, तर भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जी अस्पृश्यतेची जी व्यवस्था होती, समाजाची जी की उतरांड व्यवस्था होती, जे काही चतुर्वर्ण व्यवस्था आपण जे म्हणतो, तर त्या चतुर्वर्ण व्यवस्थेमधील पहिले जे काही 2 वर्ण आहे, त्या 2 वर्णांना तिथे सगळे जे काय अधिकार होते त्यांच्याकडे देण्यात आले आणि इतर जे काही 2 वर्ण होते आणि जे काही निम्न वर्ण त्याला म्हटल्या, तर शूद्र आणि अतिशूद्र, तर यांच्या अधिकारांना काळिंबा फासणारे, मानवाला काळिंबा फासणारे ही जी काही चतुर्वर्ण व्यवस्था होती, तर तिचा अंत अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा तिथे तो ठरवण्यात आलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग असं जर कोणी करत असेल आता आधुनिक भारतामध्ये, तर तो तिथे कायद्याने गुन्हा तिथे ठरवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार त्याची शिक्षा तिथे अस्पृश्यता पाळणाऱ्या व्यक्तीला तिथे ठोठावल्या जात असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून कलम 17 नुसार अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने तिथे गुन्हा तिथे ठरवण्यात आलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि अशा ज्या काही तरतुदी आहेत, असे जे काही कलम आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये, तर त्या कलमांद्वारे अनुसूचित जातीतील व्यक्तींच्या विकासासाठी आणि त्यांना सामाजिक आणि समान असा दर्जा त्यांचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी हा आयोग इथं स्थापन केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. याचबरोबर भारतीय राज्यघटनेतील कलम 335 असेल, कलम 330 असेल, कलम 332 असेल, तर या संदर्भात जे की राजकीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीमध्ये हे कलम आहे. भारतीय घटनेच्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा राज्य विधिमंडळ असतील आणि भारताची संसद असेल, यांच्या प्रतिनिधित्वासंदर्भात, त्यांच्या आरक्षणासंदर्भात या ज्या काही तरतुदी आहेत, तर या इथं करून ठेवण्यात आलेल्या असं आपल्याला दिसतं. आणि अशा पद्धतीने भारतातील अनुसूचित जातींच्या हितांचं रक्षण करण्यासाठी हा राष्ट्रीय अनुसूचित जातीचा आयोग हा जो काही आहे, तर तो इथे स्थापन केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि अशाच पद्धतीने अनुसूचित जमातींच्या हितांच्या रक्षणासाठी सुद्धा एक स्वतंत्र आयोग जो काही आहे, तर तो इथे स्थापन केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीने हा जो काही आपला आयोग आहे, तर हा इथे संपलेला आहे. त्यानंतर कंटिन्यूमध्ये आपण जो काही दुसरा जो काही आयोग आहे, तर तो त्या आयोगाविषयी माहिती इथे बघणार आहोत. दुसरा जो काही आयोग आहे, तर तो म्हणजे अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स हा जो काही आहे, फॉर दी ST. आपण मागच्या
नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग जो काही आहे, तर त्या आयोगामध्ये बघितलेलं आहे की 2003मध्ये 2003मध्ये 89वी जी की घटनादुरुस्ती विधेयक झालं आणि त्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि व जमाती आयोगाचं विभाजन तिथं करण्यात आलेलं असलं आपण दिसतं. आणि मग तिथून पुढे अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग हा जो काही आहे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स हा जो काही आहे ST साठी हा आयोग जो काही आहे, तर हा 2004मध्ये तिथं स्थापन केला गेलेला असलं आपण दिसतं. 2004 पूर्वी म्हणजे 89वी घटनादुरुस्ती होण्याच्या पूर्वी हा जो काही आयोग आहे हा एकत्रितरित्या काम करत होता. आणि मग याची जी काही पार्श्वभूमी आहे तर ती अनुसूचित जातीच्या आयोगाप्रमाणेच इथं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग या आयोगाविषयीची माहिती जी की आहे तर ती आपण इथे थोडक्यात बघण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. आयोगाची रचना, अनुसूचित जमातीसाठी राष्ट्रीय आयोग याची रचना. भारतात आदिवासींच्या कल्याणार्थ केलेल्या कार्यांचा आढावा घेऊन दरवर्षी राष्ट्रपतींना अहवाल सादर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक आयुक्त पद निर्माण करण्यात आले होते. घटनेने किंवा कायद्याने सोपवलेले कार्य तसेच जबाबदाऱ्यांची पूर्तता होत नाही. पंचवार्षिक योजनेद्वारे आदिवासींच्या विकासासाठी हाती घेतलेल्या योजना व कार्यक्रमांची अंमलबजावणी व उपलब्ध पैसा योग्यरित्या खर्च करता यावा होतो की नाही ही जबाबदारी या आयुक्तावर तिथं मोठ्या प्रमाणात सोपवली होती. परंतु हे पद रद्द करून अनुसूचित जातींचे राष्ट्रीय आयोग तिथं स्थापन केला गेला. आणि मग हा जो काही आयोग आहे तर आदिवासींच्या कल्याणार्थ विकासासाठी जे काही योजना शासनाकडून राबवल्या जात आहेत तर त्याचं योग्य असं कार्यान्वयन होतं की नाही, त्याची अंमलबजावणी योग्य होते की नाही, त्यांच्यासाठी योग्य असा निधी हा खर्च केला जातो की नाही, यासाठी हा आयोग तिथे स्थापन केला गेलेला असलं आपण दिसतं. आणि या आयोगाची रचना खालीलप्रमाणे. या आयोगात एकूण 11 सदस्य असून त्याची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीकडून तिथे केलं जातं. या आयोगामध्ये एकूण 11 सदस्य तिथे असलेच आपल्याला दिसतात. आणि त्यांची जी की नेमणूक आहे तर त्यांची नेमणूक जी की आहे भारताच्या राष्ट्रपतीकडून तिथं केल्या जात असल्याचं आपणास दिसतं. या आयोगात एक अध्यक्ष आणि एक उपाध्यक्ष आणि 9 सदस्य तिथं कार्यरत असल्याचं आपणास दिसतात. आणि या अशा 11 सदस्यांचा हा अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग जो की आहे तर तो तिथे स्थापन केला जात असल्याचं आपण दिसतं. या आयोगाच्या सदस्यांचा आणि अध्यक्षांचा कार्यकाळ हा 3 वर्षाचा असतो. सदस्यात समाजसेवा, मानववंशशास्त्र आणि सामाजिक शास्त्रातील तज्ज्ञ व्यक्ती या आयोगाच्या सदस्य आणि अध्यक्षपदी त्यांची निवड इथं केल्या जात असल्याचं आपणास दिसतं. म्हणजे या सदस्यामध्ये, या 11 सदस्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजसेवा असेल, मानववंशशास्त्र असेल आणि सामाजिक शास्त्रातील तज्ज्ञ ज्या काही व्यक्ती असतील तर त्यांची सदस्य आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून तिथे भारताच्या राष्ट्रपतीकडून 3 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती तिथं केल्या जात असल्याचं आपल्याला दिसतं. या आयोगाचे काही प्रमुख कार्य आहे की या कार्यासाठी या आयोगाची स्थापना तिथे केल्या जात असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 1, या आयोगाचे काम सल्लागार समितीप्रमाणे आहे. अस्पृश्यता निवारणासाठी वेळोवेळी पाहणी करून आतापर्यंत केलेल्या कार्यांचा आढावा घेणे व सूचना करण्याचं काम हा आयोग तिथं करत असल्याचं दिसतं. हा आयोग एका सल्लागार समितीप्रमाणे तिथं काम करत असल्याचं आपल्याला दिसतं. अस्पृश्यता निवारण्यासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम 17 जे काही आहे तर त्याची वेळोवेळी पाहणी करणे, त्या संदर्भात उपाययोजना करणे, आढावा घेणे आणि सूचना करण्याचं काम शासनाला सूचना करण्याचं काम हा आयोग नियमितपणे तिथं करत असल्याचं आपणास दिसतं. नंबर 2, अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकांवर होणारा अन्याय, अत्याचाराची कारणे तपासणे, उपाययोजना करणे हे आयोगाचे प्रमुख कार्य तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांवर होणारा जो काही अन्याय आहे, अत्याचाराची जी काही कारणे आहेत आणि त्या अन्यायाला, अत्याचाराला रोखण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचं काम हा आयोग इथे नियमितपणे करत असल्याचं आपल्याला दिसतं.
राष्ट्र विकासाच्या मुख्य प्रवाहात आदिवासींना आणण्यासाठी विकासात्मक उपाययोजना कार्यक्रम सुचवणे, आदिवासींच्या विविध क्षेत्रातील विषयांवर संशोधन व अध्ययन करणे, उदाहरणार्थ साहित्य असेल, भाषा असेल, शिक्षण असेल, व्यापार असेल, कला असेल, संस्कृती असेल इत्यादी विषयांवर संशोधन आणि अध्ययन करण्याचं काम हा आयोग इथं मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपल्याला दिसतं. भारतामध्ये अनेक आदिवासी समुदाय जे काही आहे तर ते विकासापासून आजही कोसोदूर असल्याचं आपल्याला दिसतात. मग त्यांच्या विकासासाठी विविध योजना आणि कार्यक्रम तयार करण्याचं काम हा आयोग तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. आदिवासींच्या विविध क्षेत्रातील विषयांवर संशोधन आणि अध्ययन करण्यासाठी हा आयोग तिथं काम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. नंबर 4, केंद्र सरकारने आखून दिलेले कार्य पार पाडण्याचं कामसुद्धा हा आयोग इथं मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपल्याला दिसतं. भारताचं जे काही केंद्र सरकार आहे, राष्ट्रीय सरकार जे काही आहे तर त्याने वेळोवेळी जे काही कार्य या आयोगावर सोपवले असेल तर ते कार्य पार पाडण्याचं काम हा आयोग इथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 5, आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी हा आयोग प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 6, आपल्या कार्याचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करणे व राष्ट्रपती तो अहवाल संसदेसमोर मांडण्याचं काम तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतात. आपला वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा, कार्याचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करण्याचं काम आणि त्याच्यातून भारतातील आदिवासींची जी काही स्थिती आहे ती कशा पद्धतीची आहे आणि कशा पद्धतीचे उपाययोजना त्याच्यासाठी करणं आवश्यक आहे तर याचा अहवाल, वार्षिक अहवाल जो काही आहे तो राष्ट्रपतीला सादर करण्याचं काम हा आयोग तिथं मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि राष्ट्रपती तो अहवाल जो काही आहे तर तो संसदेपुढे मांडण्याचं काम, ठेवण्याचं काम तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतात. व्यवसाय मार्गदर्शन, आदिवासी तरुणांना स्वयंरोजगार, नोकरीसाठी मार्गदर्शन करणे, युवक प्रशिक्षण सत्र घेणे, पोलीस दलात भरतीसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण देणे, मराठी लघुलेखन, मराठी इंग्रजी टंकलेखन व कोचिंग क्लासेसची व्यवस्था करणे, बक्षीस वाटप करणे व इत्यादी सुविधा देण्याचं काम हा आयोग व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी विविध केंद्रांची आणि सुविधांची आदिवासी भागामध्ये स्थापना आणि सुरुवात तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. आदिवासी तरुण हा समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा, तो भरकटू नये यासाठी व्यवसाय मार्गदर्शन करण्याचं कामसुद्धा हा आयोग तिथं मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 8, शेती व खात्यामार्फत विविध योजना राबवणे, यात बैल विकत घेणे यासाठी 50% अनुदान देणे, 33% अनुदान बियाणासाठी देणे, रासायनिक खते यासाठी अर्थसहाय्य करणे, शेती अवजार पुरवणे, माती परीक्षण करून देणे इत्यादी काम शेतीच्या संदर्भातसुद्धा विविध सुविधा भारतातील जे काही कृषी विभाग किंवा कृषी खातं जे काही आहे तर त्याच्या माध्यमातून पुरवण्याचं काम हा आयोग इथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. याच्यातून आदिवासींची जी काही परंपरागत शेती आहे, त्याला पारंपरिक शेती असं म्हटलं जातं, नैसर्गिक शेती म्हटलं जातं, पण त्यापासूनसुद्धा आदिवासींना प्रगत शेतीकडे वळवण्यासाठी विविध प्रकारचे अनुदानं देण्याचं काम आणि तंत्रज्ञान पुरवण्याचं काम हा आयोग इथं मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपल्याला दिसतं. आदिवासींच्या हस्तांतरित जमिनी परत मिळवण्यासाठी आदिवासी उपाययोजनेअंतर्गत अर्थसहाय्य योजना राबवणे, कमाल जमीन धारणा कायद्याअंतर्गत अर्थसहाय्य करणे, गावठाण विस्तारासाठी 1500 चौरस फूट जागा मोफत उपलब्ध करून देणे, गावठी आंबा बोरीचे नूतनीकरण योजना, फळांच्या विकासासाठी भांडवल अनुदान, फळझाडे रोपांसाठी अनुदान अशा कितीतरी योजना आदिवासींच्या कल्याणासाठी तिथं हा जो काही आयोग आहे तो तिथं राबवत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यामध्ये पहिली योजना पशुसंवर्धन, दुभती जनावरे, कोंबड्यांची पिल्ले वाटप करणे, मेंढपाळ संस्था स्थापन करणे, प्रशिक्षण देणे, पशु पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण योजना, आदिवासींकरता सहकारी दूध उत्पादक संस्था, म्हशी गाई खरेदीसाठी अनुदान देणे, दूध उत्पादकांना प्रशिक्षण देणे इत्यादी सुविधा पुरवण्याचं काम पशुसंवर्धन साठी तिथं केल्या जात असल्याचं आपणास दिसतं. नंबर 2, मत्स्य व्यवसाय, भूजलाशयन मत्स्यशेती, मत्स्यबीज उत्पादन केंद्र, मत्स्यमार साधनांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्याचं काम
मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी तिथं केल्या जात असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 3 आरोग्य, फिरती आरोग्य पथके, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण दुधालय किंवा रुग्णालय, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन योजना, पटकी व कुष्ठरोग निवारण योजना, माता बाल संगोपन कार्यक्रम, क्षय प्रतिबंधक लस टोचणे, क्षय रोग नियंत्रण कार्यक्रम असे अनेक आदिवाशांच्या जे की आरोग्य आहे ते उत्तम राहावं त्याची मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रम हाती घेण्याचं काम हा आयोग तिथं मोठ्या प्रमाणात करत असलेला पाहिजे. नंबर 4 एकात्मक ग्रामीण बालविकास व पोषण योजना, शालेय पोषण आहार बालकांसाठी, गरोदर स्त्रियांसाठी व स्तनदान मातांसाठी सुखदा वाटप करण्याचं काम हा आयोग इथं मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपणाला दिसतं. आवर्षण प्रवण क्षेत्र, पुनर्वसन, धरणग्रस्त विस्थापितांना शेतीसाठी व घरांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे, गावठाणाची जागा देणे, नागरी सुविधा व इतर सवलती पुरवण्याचं काम हा आयोग इथं मोठ्या प्रमाणात आवर्षण प्रवण क्षेत्रासाठी तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. न्याय व विधी, आदिवासी लोकांसाठी न्यायालयाची फी, साक्षीदाराचा खर्च, विधिविषयक खर्च, वकील खर्च व अन्य दस्तावेज प्रति पुरवणे अशा सर्व तऱ्हेने मदत करण्याचं काम हा आयोग इथं मोठ्या प्रमाणात करत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि अशाच पद्धतीने अनुसूचित जमातींसाठी भारतीय संविधानामध्ये ज्या काही तरतुदी करून ठेवण्यात आलेल्या आहे तर त्या तरतुदींच्या आधारे या आदिवासी जनतेचं रक्षण करण्याचं काम इथं केलं जात असल्याचं आपल्याला दिसतं. आता भारतीय संविधानामध्ये सुद्धा आदिवासींच्या संदर्भात काही तरतुदी या करून ठेवण्यात आलेल्या असल्याचं आपल्याला दिसतात. आर्टिकल्स इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन फॉर दी शेड्यूल्ड ट्राईब्स आपण ते थोडक्यात बघूया. भारतीय संविधानात आदिवासी जमातींच्या विकासासाठी काही तरतुदी केल्या आहेत. शिवाय मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वाची तरतुदी केल्या गेल्या असल्याचं आपल्याला दिसतात. आणि त्यानुसार त्या कोणकोणत्या तरतुदी आहेत तर त्याचा आढावा घेऊया. कलम 15 घटनेच्या कलम 15व्या कलमानुसार धर्म, वंश, जात, प्रदेश, लिंग, जन्मठिकाण या घटकावरून कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही याची शाश्वती कलम 15मध्ये देण्यात आलेली असल्यानं भेदभावापासून मज्जाव, धर्म, वंश, जात, प्रदेश, लिंग, जन्मठिकाण यावरून कोणताच भेदभाव तिथे केला जाणार नाही. भेदभावांचे निवारण हे कलम 15नुसार त्याची शाश्वती देत असल्याचं आपल्याला दिसतं. कलम 16नुसार शासकीय नोकऱ्याबाबत भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना समान संधी, राईट टू ऑपॉर्च्युनिटी हा जो काही अधिकार आहे तर हा कलम 16नुसार भारतीय नागरिकांना तिथं प्रदान केला गेलेला असल्याचं आपण दिसतं. कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्याचं कार्य इथं ते केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि यासाठी भारतीय राज्यघटनेतील 17व्या कलमामध्ये तिथे काय तर तिथे तरतूद केल्या गेलेली असल्याचं आपण दिसतं. भारतातील जी काही समाज व्यवस्था होती ती चतुर्वर्णीय व्यवस्था मनुस्मृतीमध्ये जी काही सांगण्यात आलेली होती तर त्यातील जे काही शूद्र आणि अतिशूद्र घटक होते तर त्यांच्या अस्पृश्यतेमुळे किंवा अस्पृश्यता पाळल्यामुळे त्यांचे जे काही अधिकार आहेत तर त्यांच्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचं काम केलं जात होतं. आणि मग याचं निवारणार्थ अस्पृश्यता निवारणासाठी भारतीय राज्यघटनेच्या 17व्या कलमामध्ये तरतूद तिथं केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. राज्यघटनेच्या कलम 19व्या कलमाद्वारे आचार, विचार, उच्चार, संचार स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, संघटना स्थापन करणे स्वातंत्र्य, संपत्तीची विल्हेवाट लावणे स्वातंत्र्य इथे मिळालेलं असल्याचं आपल्याला दिसतं. कलम 23नुसार सक्तीने काम करून घेणे, बिडबिगारी पद्धत, व्यक्तीचा अनैतिक व्यापार यावर बंदी घालण्यात आलेली असल्याचं आपल्याला दिसतं. 25 घटनेच्या कलम 25 आणि 29 कलमानुसार व्यक्तींना धार्मिक स्वातंत्र्य, शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क तिथं देण्यात आलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. घटनेच्या 4थ्या भागातील कलम 164व्या कलमान्वये आदिवासी वस्ती असलेल्या बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश या राज्यामध्ये आदिवासींच्या कल्याणासाठी एक स्वतंत्र मंत्रालय व विभाग स्थापन करण्याची तरतूद तिथं करण्यात आलेली असल्याचं आपल्याला दिसतं. आदिवासींच्या कल्याणार्थ स्वतंत्र निधी केंद्र सरकार, राज्य सरकारने उभारणी करावी अशी तरतूदसुद्धा भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली असल्याचं आपल्याला दिसतं. राज्यघटनेच्या 16व्या भागातील कलम 330
ते 332नुसार लोकसभा आणि विधानसभा यात आदिवासींकरता राखीव जागाची तरतूद इथं करण्यात आलेली आहे. भारताच्या लोकसभेत 40 जागा आदिवासींसाठी राखीव असून विविध राज्यातील एकूण 3,771 जागांपैकी 321 जागा आदिवासींसाठी राखीव तिथं ठेवण्यात आलेल्या असल्या दिसतात. महाराष्ट्राच्या विधानसभेत 16 प्रतिनिधी हे आदिवासी समुदायासाठी राखीव ठेवण्यात आलेले असल्याचं आपल्याला दिसतात. भारतीय राज्यघटनेच्या 338व्या कलमानुसार अनुसूचित जाती जमातींच्या रक्षणासाठी राष्ट्रपती विशेष अधिकारी तिथं नियुक्त करतो आणि तो राष्ट्रपतींना आदिवासींच्या कल्याणार्थ सल्ला देण्याचं काम तिथं करत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि अशा प्रकारच्या तरतुदी भारताच्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना म्हणून तिथं त्या करण्यात आलेल्या असल्याचं आपल्याला दिसतात. आणि या तरतुदी या आयोगांच्या माध्यमातून भारतातील जे काही आदिवासी असतील, भारतातील अनुसूचित जाती असतील, तर त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या हितांच्या रक्षणासाठी, त्यांच्या मानव अधिकारांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना तरतुदी भारतीय संविधानामध्ये इथे करण्यात आलेल्या असल्याचं आपल्याला दिसतात. आणि अशा पद्धतीने आपण नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स हे जे की दोन्ही आयोग जे की आहे, तर या दोन्ही आयोगाविषयीची सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती करून घेतलेली आहे. त्यानंतर जो काही पुढचा जो काही घटक आहे, तर तो म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 जो काही आहे, तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये तो बघूया. ठीक आहे. ज्याला ॲट्रॉसिटी ॲक्ट आपण थोडक्यात असं म्हणतो, तर तो आपण जो काही आहे, तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो आपण अभ्यासणार आहोत. अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989, त्याला ॲट्रॉसिटी ॲक्ट असं सुद्धा इथं म्हटलं जातं. तर त्याविषयीची जी काही माहिती आहे, तर ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये ती अभ्यासूया. ठीक आहे. तर आपण इथे थांबूयात. तर हा जो काही आयोग आहे, तर या आयोग हा भारतीय राज्यघटनेचे कलम 338नुसार स्थापन झाला एक संविधानिक आयोग आहे. आणि त्याचं जे काही विभाजन आहे, 2 स्वतंत्र आयोग जे काही आहे, तर हे 2003च्या 89व्या घटनादुरुस्तीनुसार स्वतंत्र अशी 2, म्हणजे अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र आयोग आणि अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोग, हे 2003मध्ये 89व्या घटनादुरुस्ती विधेयकानुसार त्याची तिथे स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया. थँक्यू.